नमस्कार, मी उर्मिला कुडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर आपण आज ही लेस ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर बघा याची उंची घेतलेली आहे मी 15 इंच म्हणजे 14 आपली तयार होणार आहे. तर बघा इथं घडी घेतलेली आहे आपण 10.5ची आणि इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5चं आणि मोंढा पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे 1 इंच. तर बघा त्याच्यानंतर आता इथं घ्यायचा आहे 2.25चा गळा म्हणजे उतरणार वगैरे नाही. तर बघा गळा उतरत असला तर त्याचा पण मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो पण तुम्ही नक्की चेक करा. तर बघा इथं 10ची उंची घेतलेली आहे ब्लाऊजची गळ्याची आणि इथं 3 इंच घेतलेला आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि गळ्याला तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता. तर बघा मी असा थोडा मटका गळा असा आकार देणार आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने अशी खडूने मार्किंग करून घेऊया आणि कट करून घेऊया. तर बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर आता हे खडूने आकार दिलेला आहे तसा आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी याच्यावरती 3 डिझाईन दाखवणार आहे. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मी कशी डिझाईन टाकलेली आहे लेसमध्ये तर तुम्हाला पण आयडिया येईल कशी डिझाईन करायची आणि कशी नाही. तर बघा हे तिन्ही मी ब्लाऊज दाखवणार आहे ते तिन्ही पण लेसमध्येच दाखवणार आहे. तर बघा ब्लाऊज पीसाचं कापड मी सोयीचं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि पिनाने पॅक करून घेतलेलं आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा बरेच कापड असे असते की हात शिवताना इकडे तिकडे सरकते त्याच्यामुळे आपल्याला पिना लावूनच घ्यायची आहे. तर बघा आता गळ्याला पूर्ण याच्यावरती अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर आता व्यवस्थित धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित. तर बघा हे बिना कॅनव्हासचे मी हे तिन्ही पण गळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला कॅनव्हास टाकायचा असला तो पण मी व्हिडिओ लिंक टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की चेक करा. आपल्याला कॅनव्हास कसा वापरायचा आहे तो पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर बघा कमरेला पण अशी आपल्याला अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ आणि त्याच्यानंतर आता काठोकाठ जो ब्लाऊजचा पिसाचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून झाल्याच्या नंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे कट मारले तर पलटायला सोपे जातं खेचलेवानी होत नाही. तर बघा त्याच्यानंतर ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे. तर बघा सरळ कापड करून घेतल्याच्या नंतर आता काठोकाठ गळ्याला टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा अशी टीप मारली तर फिनिशिंग एकदम सुंदर अशी ब्लाऊजला येते. तर बघा तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की फिनिशिंग ब्लाऊजला आली पाहिजे आणि कस्टमरला पण व्यवस्थित बसलं पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ टीप मारून झाल्याच्या नंतर हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा व्यवस्थित धागे वगैरे कट करायचे आहे त्याच्यानंतर ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि आता अस्तर लेवल आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे सगळ्या ब्लाऊजवरती आणि त्याच्यानंतर उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जे जास्तीचं घेतलेलं आहे आपण ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा कमरेला पण आता आपल्याला एक परत टीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज रेडी होतं. तर बघा पाठीमागचा भाग आपला व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड काठोकाठ अस्तर लेवल कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. तर बघा लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशी लावायची ती तुम्ही लावून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी अशी लेस घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही याच्यावरती लावून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती काठोकाठ या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्या पाठीमागचे टक्स पण मारून घ्यायचे आहे. तर टक्स तुम्हाला मी पुढं सांगणंच आपल्याला टक्स कसे मारायचे आहे. तर बघा मी तुम्हाला म्हटले आपण याच्यावरती तीन ब्लाऊजची व्हिडिओ दाखवणार आहे. तर स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि तुम्हाला याच्यावरती परत अजून एक लेस लावायची असली तर तुम्ही गोल राऊंडने परत अशीच लेस लावून घेऊ शकता म्हणजे 2 लेस लावून घेऊ शकता 1-1.5 इंचावरती मार्किंग करून. तर बघा आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे मध्यातून घ्यायचे आपल्याला 4 इंच आणि उभा पण 4 इंच घ्यायचा किंवा 4.5 इंच घ्यायचा आणि असा अर्धा इंच असा खालच्या बाजूने घ्यायचा आणि तिरकी राऊंड टीप मारून घ्यायची आहे पक्की म्हणजे पक्की टीप मारली तर आपले धागे वगैरे निघणार नाही आणि खुलणार पण नाही. तर बघा दोन्हीकडचे पाठीमागचे आपले टक्स रेडी झालेले हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि याला मी आता नॉट पण बनवून घेतलेली आहे लटकन पण आणि हाई ब्लाऊज पूर्ण मी रेडी करून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर अशी आपलीवाली मटका गळ्यामध्ये लेस झालेली आहे आणि ही दंडाला लेस लावून घ्यायची आहे कस्टमरनेच आणून दिलेली आहे. तर बघा दंडाला पण लेस लावून घेतलेली आहे आणि उरलेली पाठीमागून कमरेला लावून घेतलेली आहे. तर बघा ही कटोरी ब्लाऊज आहे. तर बघा याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे कारण लेस जी आहे ती कस्टमरनेच दिलेली आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे आपलं. तर आता आपण हे दुसरं ब्लाऊज घेतलेलं आहे शिवायला. तर बघा दुसरं पण रेड कलरचंच आहे आणि याची उंची घेतलेली आहे मी 13.5 इंच आणि इथं घडी घेतलेली आहे 10 इंच आणि इथं शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच आणि मोंढा घेतलेला आहे 5.5 इंच आणि मार्किंग करून घ्यायची आहे खडूनी आणि त्याच्यानंतर इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि आता इथं गळ्याची रुंदी टाकलेली आहे मी 2 इंच कारण हे एकदम बारीक लेडीजचं आहे त्याच्यामुळे मी इथं 2 इंच घेतलेलं आहे गळा वगैरे उतरणार नाही म्हणून 9.5चा गळ्याची उंची घेतलेली आहे 2.5 टाकून घेतलेला आहे. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि याला गळ्याला मी असा थोडासा
गोल आकार आणि थोडासा असा पान आकार टाईप असा आकार दिलेला आहे किंचित असा खालच्या साईडने. तर बघा या असा आकार देऊन घेतलेला आहे मी व्यवस्थित. आणि आता खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं मी हे कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लाऊज पीसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती अस्तरचं ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचं आहे. फिनाने पॅक करून घ्यायचं आणि गळ्याला टिप मारायची आणि कमरेला पण टिप मारायची. तर बघा पहिला जसं ब्लाऊजला आपण टिप मारली तशीच आपल्याला याच्यावरती पण टिप मारून घ्यायची आहे, कारण आपण कमरेला विदाऊट पट्टी लावणार नाही. तर तुम्हाला विदाऊट पट्टी लावायची असली कंबरपट्टी तर फक्त गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि मध्ये पलटून आणि कमरेला तुम्ही 1.5-2 इंचाची कंबरपट्टी लावून घेऊ शकता. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून झाल्याच्या नंतर कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर मी शक्यतो उलटसुलटच करते आणि त्याच्यानंतर कमरेला 2 टिपा मारल्यावरती एकदम सुंदर अशी फिनिशिंग आपली तयार होते. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता अस्तर लेवल असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम सुंदर असं पलटलं जातं. तर बघा एकदम छान अशी ही पण आपलीवाली ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. तर बघा तुम्हाला जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे आणि काठोकाठ याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा हे दोघी मायलेकीचे ब्लाऊज आहे. तर तिच्या मम्मीचे 2 आहे आणि तिचं जे पहिलं शिवलं रेड कलरचं ते तिचं आहे नऊवारीवरचं. तर बघा मी तुमच्यासोबत त्या साड्या शेअर केलेल्या आहे, कशा आहे आणि कशा नाही. तर बघा हे त्याच्यावरची ब्लाऊज असे मी हे शिवून घेतलेले आहे. तर बघा गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आणि कमरेला एक टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा अशी गोल राऊंडमध्येच आहे हा गळा, पण थोडासा मी असा. तर बघा कमरेला टिप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं उलटं करायचं आहे आणि अस्तर लेवल आता याच्यावरती परत टिपा मारून घ्यायच्या आहे सगळ्या बाजूने आणि परत कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये रेडी होतं. तर बघा धागे वगैरे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि इकडच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आणि कमरावला पण टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने. तर बघा उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड अस्तर लेवल आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थित कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मी थोडीशी अशी रेड कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि मध्ये अशी गोल्डन आहे आणि कडाला लाल कलरची आहे. तर बघा या पद्धतीने आता आहे तशी आपल्याला गळ्याला पूर्ण याच्यावरती अशी लेस लावून घ्यायची आहे आणि याच्यावरती तुम्ही डबल पण टिप मारून घेऊ शकता आणि तुम्ही याच्यावरती सुद्धा अशी थोडीशी वेगळी पण लेस लावून घेऊ शकता, अजून पण दुसरी पण लावायची असली तर. बघा कस्टमर जसं आपल्याला पैसे देईन तसं आपल्याला लेस लावायची आहे. तर बघा कस्टमर म्हटलं तर मी 200 किंवा 220 अशी शिलाई देईन, त्याच्यामुळे मी जास्तीचं लेस वगैरे लावलेली नाही आहे. तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे, पाठीमागचे टक्स असे मारून घ्यायचे आहे आपल्याला. मध्यातून 4 इंच आणि उभा आपल्याला 4 किंवा 4.5 इंच घ्यायचा आणि तिरकी अशी अर्धा इंच टिप मारून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे हाताने की आपल्याला याच्यावरती पण लेस लावून घेऊ शकता तुम्ही. आणि मी याचे लटकन आणि नॉट बनवून घेतलेले आहे. 2.5 इंचावरती आपल्याला पॅक करायचे आणि पूर्ण ब्लाऊज आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा मी याची शिलाई घेणार आहे 220 रुपये. तर बघा अस्तर पण मीच लावलेलं आहे आणि लेस आणि नॉट लटकन पण करून घेतलेलं आहे. तर बघा कस्टमर आपल्याला जास्त म्हणजे देण्यासारखं नसलं तर तुम्ही या पद्धतीने पण रेडी करून घेऊ शकता. तर बघा आता आपण घेतलेलं आहे तिसरं ब्लाऊज आणि हे पण आता जे शिवलं त्याच ब्लाऊजचं माप आहे. तर बघा अशी घडी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर तर बघा इथं फिटिंग आहे 7.5 वरती आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. तर बघा पहिल्या याच्यावरती मी तुम्हाला फिटिंग नव्हती दाखवली. तर बघा 5.25 असं शोल्डर आहे, 5.5 असा मुंडा आहे आणि इथं घेतलेला आहे 1 इंच आणि त्याच्यानंतर आता गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. इथं मी 2 इंच किंवा 2.25 इंच पण 2.5 पण टाकू शकता, फक्त कस्टमर बारीक आहे त्याच्यामुळे मी इथं 2च घेतलेला आहे आणि इथं घेतलेला आहे 10.5 किंवा 9.5चा गळा. तर बघा त्याच्यानंतर इथं 2.5 टाकून घेतलेला आहे, बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर गळ्याला आता मी असा पान आकार देणार आहे. तर बघा तुम्ही गळ्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिले, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा मी इथं असे तिन्ही ब्लाऊजला कसे आकार घेतलेले आहे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि याच पद्धतीने आता हे कट करून घेतलेलं आहे. खडून जशी मार्किंग केली तशी. त्याच्यानंतर ब्लाऊज पीस घ्यायचं आहे आपल्याला आणि ते घ्यायचं आपल्याला सोयीचं ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं, पिनाने पॅक करून घ्यायचं आहे आणि याला गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पहिले जसे शिवले तसंच याच पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज पण रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर. तर बघा सुंदर असा आपला गळा रेडी होणार आहे. तर बघा अशी गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे परत अर्धा इंच अशी आणि त्याच्यानंतर बघा मी इथं कमरेला याला विदाऊट पट्टी लावणार आहे. तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल की आपण कमरेला कशी पट्टी लावायची. तर बघा गळ्याला टिप मारून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारले आणि त्याच्यानंतर आतमध्ये असं अस्तर घातलं आणि त्याच्यावरती आता काठोकाठ गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला गळ्याला
अशी टीप मारून झाल्याच्या नंतर तुम्हाला कंबरपट्टी कशी लावायची ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा पहिले तुम्हाला जे 2 दाखवले ते उलट-सुलट करून दाखवलेले आहे आणि आता तुम्हाला याला कंबरपट्टी कशी लावायची या पद्धतीने बघून घ्या. एकदम सोपं आणि सुंदर पद्धतीत सांगितलेलं आहे. तर बघा त्याच्यानंतर अस्तर लेवल अशा टिपा मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आहे अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित असं हे कट करून घेऊया अस्तर लेवल. तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर याच्या इकडच्या बाजूने पण आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा याच्यावर मी खूप सुंदर अशा साडीची घागरा पण दाखवलेला आहे. तो पण घागरा तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेला आहे. 17-18 वर्षाच्या मुलीचा तो पण अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून या पद्धतीने सांगितलेला आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज पण दाखवलेला आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. आता बघा पाठीमागचे आपले टक्स मारून झालेले आहे या पद्धतीने. तर बघा 4 इंच असा मध्यातून घ्यायचा आहे उभा, आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचा आणि असा अर्धा इंच खालच्या बाजूने घ्यायचा आहे. धागे वगैरे कट करायचे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आता इथं घेतलेली आहे मी 1.5-2 इंचाची कंबराची पट्टी आणि या पद्धतीने अशी लेवल ठेवायची आहे आणि या पद्धतीने अर्धा इंच आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला परत एक दाब टीप द्यायची आहे, म्हणजे दाब टीप दिली तर आपल्या ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येते. तर बघा दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला अशी लेवल घ्यायची आहे, अर्धा इंच आतमध्ये मुडपून घ्यायची आणि याच्यावरती अशी टीप मारायची. तर बघा तुम्हाला याला हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता. तर बघा शक्यतो तुम्ही हात शिलाई करतच नाही, कारण धागा वगैरे असतो तो आपण मॅचिंगचा वापरतो, त्याच्यामुळं मी याला हात शिलाई वगैरे करीत नाही. तर बघा व्यवस्थित असं ब्लाऊज झालेला आहे आपलं पाठीमागचं रेडी आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा असं मध्यातून आपल्याला व्यवस्थित असं काठोकाठ ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला खडूनी मार्किंग करायची आहे. जशी तुम्हाला लेस लावायची आहे तशी तुम्हाला अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे 1-1.5 इंचावरती आणि त्याच्यानंतर इकडची साईड आपल्याला याच्यावरती अशी ठेवून घ्यायची, म्हणजे इकडची साईड आहे ती एकदम व्यवस्थित उमटल्या जाते, म्हणजे सारखी आपली लेस लावल्या जाते, कारण कमी जास्त अंतर होत नाही. तर बघा व्यवस्थित अशी इकडून उमटून झाल्याच्या नंतर आता आपण इकडून खडूनी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा पहिले जे तुम्हाला दाखवलेले आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही डबल अशी लेस लावून घेऊ शकता. आहे तशी मटका गळा किंवा पान गळ्यामध्ये तर तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर बघा इथं लेस घेतलेली आहे आणि आता इथं लेस आपल्याला अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मॅचिंग दोरा घ्यायचा आहे कधी पण आपल्याला लेस लावताना. तर तुम्ही ब्लाऊजचा कलरचा दोरा घेतला तो लेसवरती दिसतो, त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जशी तुम्ही लेस लावता तसा दोरा तुम्ही मॅचिंग घ्या, म्हणजे व्यवस्थित अशा फिनिशिंगमध्ये येतो, येडं वाकडं ब्लाऊज दिसत नाही. तर बघा व्यवस्थित असं पानगाळ्यामध्ये लेस लावून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहे. त्याच्यानंतर जशी आपण खडूने मार्किंग केलेली आहे तशी आता आपण ही साईडची लेस लावून घेऊया. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने सुद्धा लेस लावून घेऊ शकता आणि एकदम सुंदर असं ब्लाऊज होतं. तर बघा तुम्हाला छोटंसं असं मध्ये असं फूल वगैरे लावायचं असलं तरी तेच सुद्धा तुम्ही फूल लावून घेऊ शकता, पण कस्टमरला फूल वगैरे लावायचं नव्हतं आतमध्ये मध्यातून, त्याच्यामुळे मी फूल वगैरे लावलं नाही, फक्त लेस लावून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित असं इकडच्या साईडने पण आता आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊज पण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा सुंदर अशा दोन्हीकडच्या पण लेस लावून झालेले आहे. धागे वगैरे आपल्याला व्यवस्थित कट करायचे आहे आणि मी तर नॉट आणि लटकन पण तयार करून घेतलेले आहे, ते पण लावायचे आहे आणि कस्टमरनी याला अशी लेस लावायला दिलेली आहे. ती लेस पण मी दंडाला लावून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पण रेडी झालेला आहे कटोरीमध्ये. तर एकदम सुंदर असं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. तुम्हाला आजचे 3 ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली. तर जर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.